गणरायाच्या उत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। या सणासाठी लाखो चाकरमानी जिल्ह्यात येत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आले। पोलिसांनी महामार्गावर चहा बिस्किट आणि गुलाब पुष्प देऊन चाकरमान्यांचं स्वागत केलंय। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत आहे। वडखळ नाका इथं देखील वाहतूक कोंडी झाली नाही। रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम बऱ्यापैकी झाल्यानं चाकरमान्यांना दिलासा मिळतोय। काही ठिकाणी अद्याप रस्ते डागडुजीचं काम सुरू असून पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे वाहतूक कोंडी होत नाहीये। तसंच कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचा पर्याय स्वीकारल्यानं वाहतूक कोंडीतून या महामार्गाची सुटका झाली आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सकाळी वाहतुकीची कोंडी झाली होती। अमृतांजन ब्रिज पासून पुढे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मात्र आता परिस्थिती वेगळी आहे। वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे आता वाहतूक कोंडीपासून चाकरमान्यांची सुटका झाली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी दूर झाली आहे। गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गावाला निघाले आहेत। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड मोठी आहे। काल रात्रीपासूनच एसटी महामंडळाच्या विशेष गाड्या, खासगी बस, रेल्वे, खासगी गाड्या या सर्व प्रकारच्या वाहनांनी गणेश भक्त कोकणाकडे निघाले। कोकणासाठी काही जणांनी रात्रीचा प्रवास टाळत सकाळपासून प्रवासाला सुरुवात केली। कोकणासाठी मुंबईसह महाराष्ट्रातून 2 दिवसात तब्बल 3000 गाड्या सोडण्यात आल्या आहेत। एकट्या ठाणे विभागातून कोकणासाठी विशेष 312 गाड्या सोडण्यात आल्या आहेत। गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे कौतुकास पात्र ठरली आहे। मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे लक्षात घेऊन कोकण रेल्वेनं जादा गाड्यांचं नियोजन केलं होतं। विशेष म्हणजे दररोज सुटणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रकही कोकण रेल्वेनं कोलमडू दिलेलं नाही। जास्तीत जास्त प्रवासी रेल्वेतून कसे जातील याची खबरदारी घेत कोकण रेल्वेनं जादा डबे देखील जोडले होते। यावर्षी सीआरपीएफचे जवानही प्रत्येक स्थानकात तैनात करण्यात आले। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक स्थानकात वैद्यकीय सेवा देखील कोकण रेल्वेनं यावेळी उपलब्ध करून दिली होती। गणेशोत्सवासाठी दादरचा फुल बाजार गजबजलाय। दादरच्या फुल बाजारात दुप्पट फुलांची आवक झाली। यंदा पाऊस चांगला झाला असल्यानं झेंडूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालंय। त्यामुळे झेंडूचे दर मात्र कमी आहेत, तर शेवंती, लिली, जास्वंदीचे दर जास्त आहेत। फुलांबरोबरच गणेश पूजेसाठी लागणारी दुर्वा, बेल, तुळस, आंब्याची पानं, कर्दळीचीही बाजारात रेलचेल आहे। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असं म्हणतात। पार्वतीनं शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केलं होतं अशी पुराणात कथा आहे। कुमारिका आणि सुवासिनी हे व्रत करतात। महिला पारंपरिक पद्धतीनं हरतालिकेच्या मूर्तीचं पूजन करत हे व्रत करतात। हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला आणि आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून हरतालिका हे व्रत अत्यंत मनापासून करतात। तर विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर एकदा घेतलेलं शंकराचं व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते। त्यामुळे त्या हे व्रत आजन्म करतात। औरंगाबादच्या खेर्डी गावात एक आगळा वेगळा बाप्पा साकारण्यात आला। एका शेततळ्यामध्ये हा बाप्पा साकारण्यात आला। तब्बल 80 फूट लांब आणि 60 फूट रुंद अशी ही बाप्पाची प्रतिमा साकारण्यात आली आहे। हा बाप्पा शेततळ्यामध्ये तरंगता आहे आणि तरंगता बाप्पा झाड फुलांनी बनलेला आहे। तर बातम्या पाहूया। पर्यटनासाठी नंदनवन मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। बहुचर्चित चिपी विमानतळावर पहिली हवाई चाचणी यशस्वीपणे बुधवारी पार पडली। चेन्नईहून एचडीएल कंपनीच्या खासगी विमानानं उड्डाण केलं आणि गोव्यामार्गे विमान सिंधुदुर्गात दाखल झालं। पहिल्या विमानानं विमानतळावर लँडिंग केल्यावर सिंधुदुर्गवासियांनी टाळ्यांचा कडकडाट करून फटाके फोडून आनंद व्यक्त केला। विमान दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानापाशी जाऊन विमानात ठेवलेली गणेश मूर्ती मोठ्या सन्मानानं बाहेर काढली आणि वाजत गाजत विमानतळावर आणण्यात आली। 1.5 दिवसांच्या या बाप्पाचं विमानतळावरच प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच सिंधुदुर्गवासीय मोठ्या संख्येनं विमानतळावर यावेळी उपस्थित होते। चिपी विमानतळ उत्तम आहे। लँडिंगसाठी विमानतळ उत्तम असून व्यावसायिक उड्डाण आणि लँडिंगसाठी हे विमानतळ योग्य असल्याची प्रतिक्रिया वैमानिकानं दिली आहे। या वैमानिकानं सिंधुदुर्गात पहिल्या विमानाचं लँडिंग केलं। चिपी विमानतळावरील हवाई चाचणी नियमबाह्य असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी केलाय। हवाई चाचणीची परवानगी पैसे देऊन मिळवली असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कुडाळमध्ये पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत राणेंनी हे गंभीर आरोप केले। मुंबई गोवा महामार्गावर अपघात झालाय। लोणेऱ्यावर एसटी टेम्पो आणि ट्रक यांच्यात अपघात झालाय। अपघातात 7 प्रवासी किरकोळ जखमी झाले। माणगाव उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कोल्हापूरमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात कारमधील 3 जण जखमी झालेत। गणेशोत्सवासाठी हे कुटुंबीय कोकणात जात असताना हा अपघात झाला। कोल्हापूर जिल्ह्यातील खोकुर्ले इथं हा अपघात झाला।
एका आरपीएफ जवानांना महिला प्रवाशाचे प्राण वाचवल्याची घटना मुंबई सेंट्रल स्थानकात घडली। मंगळवारी गुजरात मेल एक्सप्रेस पकडताना एका महिला प्रवाशाचा तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या गॅपमध्ये ती पडली। त्यावेळी तिथे असलेले आरपीएफ जवान अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला खेचून बाहेर काढलं। चालती एक्सप्रेस किंवा लोकल पकडणं हे जीवावर बेतू शकतं हे माहीत असतानाही असे प्रकार वारंवार घडत असल्याचं समोर आलंय। कोल्हापुरात पक्ष स्थापनेसंदर्भात सकल मराठा समाजाचा मेळावा शिवाजी पेठेत पार पडला। त्यामध्ये निर्णय घेण्यात आलाय। मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी एका राजकीय पक्षाची गरज असल्याचं एकमत या बैठकीत झालं। पक्ष स्थापनेपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आणि त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला। राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून मोदी सरकार विरोधात हल्ला आणखी तीव्र करण्यात आलाय। मोदी सरकारनं राफेल खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप करत काँग्रेसनं नागपूरमध्ये संविधान चौकात तीव्र निदर्शनं केली। रेशन कार्ड धारकांना आता कोणत्याही रेशन दुकानातून शिधा खरेदी करता येणार आहे। यापूर्वी रेशन कार्ड धारकांना नोंदणी केलेल्या ठराविक रेशन दुकानातूनच शिधा वस्तू खरेदी कराव्या लागत होत्या। त्यासाठी रेशन दुकानाबाहेर लांबच रांगा लागत होत्या, मात्र आता त्याची गरज उरली नाही। राज्य सरकारच्या भूजल अधिनियमामुळे शेतकऱ्यांना विहिरीतील पाण्यावर जसा कर द्यावा लागणार आहे तसंच यापुढे जास्त पाण्याची आवश्यकता असलेली ऊस आणि केळी या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे। त्यासाठी शुल्कही द्यावं लागणार आहे। अंबरनाथमधील बबन वडापावमध्ये पाल आढळल्याचं प्रकरण ताजं असतानाच बदलापूरमध्ये वडापावमध्ये मृत पाल आढळली। बदलापूर पश्चिमेकडील ओम साई स्नॅक्स कॉर्नर या दुकानामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। नगरपालिकेनं स्नॅक्स कॉर्नर सील केलंय। पालिकेनं दुकानाचा पंचनामा करत पुढील कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे। साताऱ्यातील निसराळे गावात 18 महिलांना अन्नातून विषबाधा झाली। निसराळे इथल्या किसन गायकवाड यांचं 2 दिवसांपूर्वी निधन झालं। त्यांचा माती उडवण्याचा विधी कार्यक्रम असल्यानं भावकी आणि नातेवाईक मंगळवारी निसराळे इथं जमले होते। त्यासाठी भावकीतून प्रत्येक घरातून आलेली भाकरी आणि आमटी एकत्र करून सर्व महिलांनी खाल्ल्यानंतर या महिलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला। त्या 18 महिलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। 13 ग्रामस्थांचा फडशा पाडणाऱ्या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी वन विभागाचं मिशन सुरू झालंय। 2 हत्ती त्यासाठी राळेगावच्या सराटी भागात दाखल झालेत। शूटर नवाब शाफत अली खान या ऑपरेशनमध्ये सहभागी होत आहेत। वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महसूल यंत्रणा आणि पोलीस विभागानं या परिसरात बैठक घेऊन ग्रामस्थांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। शॉर्ट सर्किटमुळे जळगावात इच्छादेवी मंदिराच्या मागे असलेल्या फुकटपुरा परिसरातील 20 घरांना रात्री आग लागली। या आगीत अनेकांचे संसार जळून खाक झाले। आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये पळापळ आरडाओरड झाल्यानं घबराट निर्माण झाली होती। मनपाच्या 4 अग्निशमक बंबांनी आग विझवली। वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं पुण्यामध्ये नो हॉर्न डे साजरा करण्यात आला। वाहन चालकांनी हॉर्न वाजवू नये यासाठी विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येते। नो हॉर्न डे निमित्त वाहतूक पोलिसांनी एक वेगळा प्रयोग देखील केला। एक कार, दुचाकी आणि स्कूटी अशी 3 वाहनं एकाच वेळी आणि एकाच ठिकाणावरून निघाली। 3 वाहनं ठरलेल्या ठिकाणांपर्यंत हॉर्न वाजवत आली तर 3 वाहनं हॉर्न न वाजवता आली। हॉर्न वाजवणाऱ्या वाहनांनी 20 मिनिटात हे अंतर पार केलं तर हॉर्न न वाजवणाऱ्या वाहनांना 23 मिनिटं लागली। सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी संभाव्य धोक्यांचा किती बारकाईनं विचार केला होता याची रंजक माहिती निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी पुण्यामध्ये दिली। निंभोरकर यांना थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। इंदापूर तहसील कार्यालयासमोर प्रांताधिकाऱ्यांविरोधात साखळी उपोषण सुरू आहे। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील शेतकरी हे आंदोलन करतायत। सध्या या मार्गाचे मोजणी आणि पंचनामे करण्याचे काम सुरू आहे, मात्र या कामात बारामतीचे प्रांताधिकारी शेतकऱ्यांच्या बाजू न घेता एका विशिष्ट कंपनीला मदत करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मुंबईतल्या कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीबाबत 2 माजी न्यायमूर्तींच्या समितीचा चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला। यामध्ये भ्रष्टाचार तसंच आर्थिक फायद्यासाठी बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी अनेक नियमांना बगल दिल्याचं समोर आलंय। चंद्रपूरमध्ये ऐतिहासिक वास्तू विद्रूप करणाऱ्यांना दणका मिळालाय। शहरातील ऐतिहासिक परकोटावर जाहिरातबाजांना पायबंद घालण्यात आलाय। पुरातत्व विभागाच्या चंद्रपूर शहरातील कार्यालयाकडून तक्रार दिल्यावर स्थानिक शहर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय पुरातत्व संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंद्रपूरमध्ये बालगृहात अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा प्रकार उघड झालाय। स्नेहदीप बालगृहातल्या बंडू कुत्तरमारे या कर्मचाऱ्यानंच हे लैंगिक शोषण केलंय। बालविकास संरक्षण समितीच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघड झाला। या प्रकारामुळे बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली। इथल्या मुलींना अन्यत्र हलवण्यात येणार आहे। बंडू कुत्तरमारे या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे।
दाभोलकर हत्येप्रकरणी जालन्यातून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले। गणेश कपाळे याला औरंगाबाद एटीएसनं ताब्यात घेतले। आरोपी श्रीकांत पांगरकर याचा गणेश मित्र असल्याचं समोर आलंय। सकाळी शनी मंदिर भागातून पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतलं। तो डीटीपी ऑपरेटर असून त्याचं झेरॉक्स आणि स्टेशनरीचं दुकान आहे। पांगरकर याचं गणेशच्या श्री आनंदीनाथ झेरॉक्स सेंटरमध्ये उठबस असल्याचं समोर आलंय। त्यानंतर गणेशला ताब्यात घेण्यात आलं। 2 विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने पैसे उकळणारा पोलीस सहाय्यक निरीक्षक बाबासाहेब पाटील याला निलंबित करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांकडून पाटील 2000 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। शिरूर तालुक्यातील पिंपळाचीवाडी इथं अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 23 जणांवर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। माळू माफियांनी अवैधरित्या वाळू उपसा करून शासनाला 6,26,000चा चुना लावलाय। रायगडच्या किनाऱ्यांवर उभ्या असलेल्या मालवाहू जहाजातून तेलाची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केला असून या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात थंडीचं आगमन झालं असून शहरावर धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य पाहायला मिळालं। या धुक्यामुळे परिसर, झाडे, इमारती, रस्ते गायब झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं। रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात तब्बल 52 मनोरुग्णांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। रत्नागिरीच्या आपुलकी सामाजिक संस्था आणि मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानं हा वाढदिवस साजरा करण्यात आला।